कोल्हापूरच्या नांदणी मठामध्ये गेली 34 वर्ष असणाऱ्या महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वंतारा प्रकल्पामध्ये नेण्यात आले। या विरोधामध्ये तीव्र जनभावना निर्माण झाली असून कोल्हापूरकर महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी आक्रमक झाले। तर या प्रकरणी वंताराने देखील स्पष्टीकरण दिलं। महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वंताराकडून देण्यात आले। यासाठी अधिकृत वन्यजीव खात्याने आणि जैन मठाने न्यायालयामध्ये कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे। जर न्यायालयाने आदेश दिला तर या हत्तीणीला वैद्यकीय देखरेखीखाली आणि तज्ञ वन्यजीवांच्या हाताळणीमध्ये सुरक्षितरित्या पुन्हा कोल्हापूरला पाठवण्याची तयारी वंताराची असल्याचं वंताराकडून सांगण्यात आलेलं आहे। महादेवी हत्तीणीबाबत वंताराचे अधिकृत उत्तर काय आहे ते आपण पाहूया। प्राणीमित्र संघटना पेटा इंडियाच्या अर्जावर मुख्य वन्यजीव वॉर्डन यांनी हत्तीणीच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी समिती नेमली। हत्तीणीवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सोयी सुविधा असलेल्या ठिकाणी पुनर्वसन करण्याची समितीची शिफारस आहे। 16 जुलै 2025 ला मुंबई उच्च न्यायालयाने ही शिफारस स्वीकारली। शिफारस स्वीकारल्यानंतर वंतारामध्ये 2 आठवड्यामध्ये हत्तीणीला हलवण्याचे आदेश देण्यात आले। महादेवी हत्तीणीबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये काय झालं ते आपण पाहूया। तर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध जैन मठाने सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील केलं। 29 जुलै 2025 ला सर्वोच्च न्यायालयाच्या 2 सदस्य पीठाने ही रीट याचिका फेटाळली। महादेवी हत्तीणीला धार्मिक प्रथांऐवजी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचा हक्क आहे, यावर भर देत वंतारामध्ये स्थलांतर करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। हत्तीणीची नाजूक तब्येत, मानसिक अवस्था सुधारणं या गोष्टी न्यायालयाने विचारात घेतल्या। वंतारामध्ये आली तेव्हा इथे सेटल होण्यासाठी आपण तिला पुरेसा वेळ आणि जागा दिली। त्याच्यानंतर आपण तिची वैद्यकीय तपासणी केली आणि त्या वैद्यकीय तपासणीमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम दिसले त्याच्यासाठी तिला आपण आता लॉंग टर्म एक ऍक्शन प्लॅन तिच्यासाठी बनवलेला आहे। जे माधुरीवर प्रेम करतात, तिच्याबद्दल चिंता व्यक्त करतात, तुमच्या या प्रेमाचा आम्ही आदर करतो। तुमच्याच या प्रेमामुळे ती आता इथपर्यंत पोहोचलेली आहे आणि इथे वंतारामध्ये डेडिकेटेड टीम आहे तिच्यासोबत तिची काळजी घ्यायला। तर वंतारामध्ये आता महादेवीची सध्याची स्थिती काय आहे ते आपण पाहूया। तर महादेवी वंतारामध्ये 30 जुलैला आल्यापासून विशेष पशुवैद्यकीय उपचारांखाली तिला ठेवण्यात आलेला आहे। महादेवी हत्तीणीवर सांधेदुखीचा उपचार सुरू आहे। एक्स-रे आणि अल्ट्रासाउंड यासह रेडिओलॉजिकल रोगनिदान देखील करण्यात आले। साखळदंड विरहित आणि चांगली राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। यामुळे महादेवी हत्तीणीची मानसिकता आणि आरोग्य सुधार होत असल्याचं वंताराने म्हटलंय। अनेक वर्ष दुर्लक्ष झाल्यानंतर सुद्धा आता तिच्या पायाची अवस्था हळूहळू सुधारते आहे। महादेवीला कोल्हापूरमध्ये पाठवण्याबाबत वंताराचं काय म्हणणं आहे ते आपण पाहूया। तर महादेवी हत्तीणीची पुन्हा कोल्हापूरला रवानगी करण्याचे संकेत वंताराने दिले आहेत। त्यासाठी अधिकृत वन्यजीव खात्याने तसंच जैन मठाने न्यायालयामध्ये कायदेशीर याचिका दाखल केली पाहिजे। वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सर्व नियमांचं पालन करण्यात आलं पाहिजे। न्यायालयाने आदेश दिल्यास वैद्यकीय देखरेखीखाली पाठवण्याची तयारी आहे।